लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मुद्दा जो मुद्दा अजूनही सुटलेला नाही आणि या मुद्द्यावर KYC करताना कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे यावर सरकाराकडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही। त्यामुळे लवकर यावर स्पष्टीकरण यावं, कारण ही अडचण KYC करताना लाखो लाडक्या बहिणींची आहे। परित्यक्ता महिलांसाठी जे KYC करताना खूप अडचण येत आहे, अडचण कायम आहे त्यांच्यावर, अजूनही त्यांची अडचण सुटलेली नाही। खरं तर सर्व मुद्दे बाजूला ठेवून ह्या महिलांच्या संदर्भात लवकर यांना कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही KYCची अशी शासनाने जरा काळजी घ्यायला पाहिजे। कारण की या लाभार्थींच्या संदर्भात कोणते कागदपत्र द्यायचे, आता तुम्ही म्हणाल सर कागदपत्र तर सांगितलेत ना सरकारने, बघा कागदपत्रे यांच्यासाठी कोणते आहेत यावर अजून स्पष्टीकरण आलेलं नाही। त्यामुळे खरं तर यांना खूप गरज आहे। आता परित्यक्ता म्हणजे कोण, एकल महिला, आता एकल महिला म्हणजे कोण यावर कोणती कागदपत्रे द्यायची यावर स्पष्टीकरण आलेलं नाही। परंतु परित्यक्ता म्हणजे एकल महिला म्हणजे कोण थोडक्यात सांगतो बघा, की अशी महिला, बघा अशी महिला म्हणजे ज्या महिलेला पती जे आहे ती, जी महिला पतीपासून वेगळी राहणारी किंवा पती तिचा सांभाळ करत नाहीत, पती तिचा सांभाळ करत नाहीत आणि पुढे बघा कायदेशीररित्या त्या महिलेला पती असतो परंतु कायदेशीररित्या त्या महिलेचा घटस्फोट झालेला नसतो। मग अशा लाडक्या बहिणींना, त्या लाडक्या बहिणीला नाही तिच्या पतीला आधार नंबर पाठवता यायला आहे, नाही तिचा पती तिचा सांभाळ करतो आहे, नाही त्या लाडक्या बहिणीकडे घटस्फोटाचं कागदपत्र आहे, मग अशा लाडक्या बहिणींना मधला रस्ता म्हणजे प्रतिज्ञापत्र, की परित्यक्ता असल्याचं प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेविट प्रमाणे असं देण्याचं जे आहे शासनाने काहीतरी मधला मार्ग काढावा। आता मी हे जे सांगतोय प्रतिज्ञापत्र, स्वयं घोषणापत्र जे आहे अंगणवाडी ताईकडे देण्याचा मुद्दा शासनाने मांडायला पाहिजे। म्हणजे स्वयं घोषणापत्र आतापर्यंत नाही सांगितलं सरकारने की स्वयं जे काही घोषणापत्र आहे, बघा हे जे स्वयं घोषणापत्र आहे की मी परित्यक्ता असून माझा पती सांभाळ करीत नाही, त्यामुळे मला आधार कार्डचा जो आहे दुसऱ्या नंबरचे अडचण येत आहे, त्यामुळे माझा जो आहे का मी हे परित्यक्ता असल्याची जे पुरावा देत आहे अशा प्रकारची जी काही स्वयं घोषणापत्र आहे तर ते देण्यासाठी जे आहे शासनाने एक मधला रस्ता जो आहे शासन काढू शकतं। म्हणजे माझ्या मते एक स्वयं घोषणापत्राद्वारे पण काम होऊ शकतं अशा लाडक्या बहिणींचं। कारण असं तर नाही की कोणी खोटं बोलणारे जाणून बुजून नाही ना, ही गोष्ट समजून घेण्यासारखी। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की खोटं बोलल्याच्या नंतर त्याला व्हेरिफिकेशन करण्याच्या बऱ्याचशा प्रोसेस असतात, कारण अंगणवाडी ताई डायरेक्ट गावामध्ये कनेक्ट असतात। तर त्यामुळे अशा लाडक्या बहिणींसाठी सध्या तरी सरकारने स्वयं घोषणापत्र द्या किंवा असं द्या असं कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही। पण मी मधला रस्ता सांगतो की स्वयं घोषणापत्राद्वारे या लाडक्या बहिणींना, कारण यांच्याकडे कायदेशीर कोणतंच कागदपत्र नाही आहे, त्यामुळे हा मुद्दा जो आहे खास करून याचं समाधान होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे या एकल महिलांसाठी KYC संदर्भात अडचणी येत आहेत, त्यांना आता इतर ठिकाणी काही ठिकाणी अंगणवाडी सेविकाद्वारे कागदपत्र स्वीकारणं सुरू केलेलं आहे, पण काही ठिकाणी जिथं स्वीकारणं सुरू केलेलं नाही तर कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नका। कारण की 31 डिसेंबर म्हणजे आपल्याकडे जवळपास 31 दिवसापेक्षा पण अधिक दिवस आपल्याकडे बाकी आहेत। त्यामुळे ऑब्व्हियसली KYCचे कागदपत्र ते स्वीकारणं चालू करतील, पण ज्या लाडक्या बहिणींना KYCचे कागदपत्र कोणते द्यायचे हे प्रश्न पडला आहे, आणि त्या लाडक्या बहिणी म्हणजे एकल महिला, ज्या महिलेला पती सांभाळ करत नाही, ज्या महिलेकडे घटस्फोटाचं कागदपत्र नाही आहे, कारण ऑब्व्हियसली घटस्फोट दिलेला नाही, तर अशा लाडक्या बहिणींना जे आहे कोणते कागदपत्र द्यावी यावर कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही। त्यामुळे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आपल्या सर्वांच्या आवडीच्या आदितीताई तटकरे यांनी याबाबत या बाबी संदर्भात गांभीर्याने विचार करून लक्ष देऊन या मुद्द्याचं निरासन करावं आणि यावर या एकल महिलांनी कोणते कागदपत्र द्यायचे आहे, स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे का इतर कोणते कागदपत्र द्यायचे आहेत यावर एकदा स्पष्टीकरण द्यावं। कारण की यांचा मुद्दा जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण हा मुद्दा लावून ठेवणार आहोत। खरं तर या महिलांना या योजनेचा लाभ मिळणे खूप गरजेचं आहे आणि माझ्या मते नक्कीच कोणीही चिंता करू नका, या एकल महिलांसाठी पण काय कागदपत्र द्यायची, काय त्याच्यावर उपाययोजना केल्या जाईल, लवकरच त्यावर अपडेट येईल अशी मला सध्या तरी आशा वाटते आहे। त्यामुळे काही काळजी करू नका, असं नका समजू की आम्हाला वाटतं आता आम्हाला आमचा लाभ बंद होणार, कारण यापूर्वी असंच वाटू लागलं KYCला ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्या लाडक्या बहिणींना, ज्यांना पती किंवा वडील नाहीत, आधार नंबरसाठी अडचणी आली त्या लाडक्या बहिणींना पण त्यांची अपडेट आली। तर त्याचप्रमाणे याही लाडक्या बहिणींची जी अडचण जी आहे सध्याची ही देखील येणाऱ्या वेळेमध्ये सुटेल, काही काळजी करू नका। पण राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे नक्कीच या मुद्द्याची जी आहे दखल घेऊन लवकर हा मुद्दा देखील मार्गी लावतील आणि या लाडक्या बहिणींचा प्रश्न सोडवतील। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, हा मुद्दा शासनापर्यंत जावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, धन्यवाद।